अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 व्हिडिओ समोर आहेत। 8ही व्हिडिओतील पीडित तरुणी मुस्लिम आहेत। मुस्लिम तपासातून ही बाब स्पष्ट होतीये। खरं तर पोलीस तपासात ही बाब स्पष्ट झालेली आहे की या तरुणी मुस्लिम असल्याचं कळतंय। अचलपूरहून घटनेसंदर्भात अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, 8ही व्हिडिओतील पीडित तरुणी मुस्लिम असल्याचं कळतंय। अगदी लागवीजी नुकतंच अल्पसंख्याक आयोगाचे प्यारे खान यांनी जे आहे ते अमरावतीचे जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याशी फोनवर संवाद साधून घटनेची संपूर्ण माहिती घेतली। पोलीस अधीक्षकांनी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष जे प्यारे खान आहेत त्यांना सविस्तर माहिती दिली की आतापर्यंत जे 8 व्हिडिओ समोर आले त्या 8ही व्हिडिओ मधील जे आहे ते तरुणी या मुस्लिम समाजातूनच येतात आणि या घटनेमध्ये ज्या पद्धतीने जे आहे ते मोठ्या संख्येने जवळपास 150 पैकी अधिकचे व्हिडिओ असल्याच्या कालपासून जे काही बातम्या प्रसारित होत आहेत, मात्र प्रत्यक्षामध्ये तपासामध्ये आतापर्यंत फक्त 8च व्हिडिओ जे आहे ते समोर आले। या 8ही व्हिडिओ मधील तरुणी जे आहे ते मुस्लिम समाज असल्याचं एकूणच जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे। तर यामध्ये अजूनही काही पीडित तरुणींची संख्या येते वाढण्याची शक्यता येते नाकारता येत नाही। मात्र सूत्रांकडून जी काही माहिती मिळत आहे त्यामध्ये जवळपास 30 ते 35 तरुणी जे आहे ते या अल्पसंख्याक समाजातूनच यामध्ये पीडित असू शकतात अशी एक सूत्रांकडून जी आहे ती माहिती मिळते आणि सोबतच इतर धर्मियाच्या सुद्धा मुली यामध्ये पीडित असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। त्यामुळे पोलिसांकडून जे आहे ते याचा सखोल तपास सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आणि उद्या अल्पसंख्याक आयोगाची टीम जी आहे ते अचलपूर परिसरामध्ये जाणार आहे। एकूणच या घटनेचा संपूर्ण तपास करणार आहे, माहिती घेणार आहे आणि काही अचलपूरवरून जे आहे ते अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली। त्याच अनुषंगाने उद्या जे आहे ते अल्पसंख्याक आयोगाची टीम थेट अचलपूरमध्ये पोहोचून जे आहे ते त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेणार आणि त्यानंतर आरोपीवर कशा पद्धतीने कठोर कारवाई केली जावी या पद्धतीने सुद्धा जे आहे ते पावले अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून जे आहे ते उचलले जाणार आहे। सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर अचलपूर जो परिसर आहे हा अत्यंत संवेदनशील परिसर आहे। मात्र या घटनेचं गांभीर्य पाहता या घटनेच्या बाबतीमध्ये कोणी काही अफवा पसरू नये असं आवाहन जे आहे ते अल्पसंख्याक आयोगाचे प्यारे खान यांनी केलेलं आहे। सोबतच ज्या पद्धतीने अशोक खरातवर जे आहे ते SIT स्थापन करत त्या घटनेच्या तपासणीला वेग दिलेला आहे त्याच पद्धतीने या प्रकरणात सुद्धा SIT स्थापन करावी आणि आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून केली जात आहे। लागवीजी अगदी ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।